कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत। आपल्या सर्वांच्या सोयीसाठी पार्किंग योजना समजून घ्या। उस्मानाबाद मार्गे येणाऱ्या भाविकांच्या चारचाकी वाहनांसाठी उस्मानाबाद रोड येथील नगर परिषद पार्किंग तसेच हाडको पार्किंग आणि टू व्हीलरसाठी जुने रेस्ट हाऊस इथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे। नळदुर्ग मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी सैनिक स्कूल आणि इंजिनिअरिंग कॉलेज क्रीडा मैदान इथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे। सोलापूर आणि बार्शी मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी आराधवाडी तसेच भारतीबुवा मठाच्या जवळील पार्किंग मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे। टू व्हीलरवर येणाऱ्या भाविकांसाठी आठवडी बाजाराजवळील जुने रेस्ट हाऊस इथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे। टू व्हीलरसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारील नगर परिषद शाळा क्रमांक 2च्या मैदानात पार्किंग व्यवस्था आहे। अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा। धन्यवाद। सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर शहरामध्ये शारदाई नवरात्र महोत्सव सुरू होते। त्यानिमित्ताने उस्मानाबाद पोलीस अलर्ट झालेले आहेत। तुम्हाला जर तुळजापूर शहरामध्ये यायचं असेल तर तुमची गाडी कुठं पार्क करणार आहात तुम्ही, त्या संदर्भात हा उस्मानाबाद जिल्हा पोलिसाच्या वतीनं हा व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे। तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला तुमची गाडी पार्क कुठं करायची आहे याबाबत या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे। आता या ठिकाणी पाहताय आपण हा सोलापूर धुळे जाणारा महामार्ग आहे। तुम्ही जर उस्मानाबादकडून तुळजापूरकडे येत असाल तुळजापूर तर हा उस्मानाबादकडून तुळजापूर महामार्गावर हे बोरी गाव आहे। बोरी जवळून सरळ तुळजापूरकडे जायचं आहे आपल्याला। आता पुढे गेले की एक ब्रिज लागेल तुम्हाला। ब्रिजवर न जाता खाली ब्रिजच्या डाव्या बाजूने सर्व्हिस रोडनी सरळ जायचंय। ब्रिज चढायचं नाही, सरळ जायचंय। ते तुळजापूरमध्ये जातो रस्ता हा सरळ। आता आपण आहेत तुळजापूर शहराच्या जवळ, म्हणजे उस्मानाबादहून तुळजापूरकडे जात असताना तुळजापूरपासून अलीकडे जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत चौक येतोय। या चौकापासून तुमच्या डाव्या हाताला डाव्या बाजूला औसा रोड आहे। औसाला जायचं असेल तर तुम्ही डाव्या बाजूने जायचं आहे। उस्मानाबादकडून जर तुम्हाला औसाला जायचं असेल तर असं पुढे जाऊन डाव्या हाताला वळायचं आहे। आता हे ट्रॅफिक पोलीस हे उस्मानाबादकडे दिशेने उभारले आहेत, ते त्यांचं उजवी बाजू दाखवत आहेत आपल्याला। आता हा तुळजापूर आणि उस्मानाबाद या रोडवरचं हे ब्रिज आहे। या ब्रिजच्या खालून तुम्हाला लातूरकडून जर आलात, तुम्ही जर सोलापूरकडे जायचं असेल तर ब्रिजच्या खालून तुम्ही डाव्या हाताला वळायचं आहे, म्हणजे तुम्हाला सोलापूरला जाता येईल। कृपया या ठिकाणी वाहने सावकाश चालवा, कारण हा चौरस्ता आहे। 4 रस्ते या ठिकाणावरून वेगवेगळ्या ठिकाणी जातात। आता पुढे आल्यानंतर तुळजापूर शहरामध्ये ही पहिली पार्किंग आहे नगरपालिकेची। डाव्या बाजूला पार्किंग आहे, सरळ जायचं आहे आणि डाव्या बाजूला या ठिकाणी आपली गाडी सुरक्षित पार्क करायची आहे। पाण्याच्या टाकीजवळ ही डाव्या बाजूला असलेली पार्किंग आहे।
त्याच्यानंतर उजव्या हाताला हाडको बाजार या परिसरामध्ये या ठिकाणी 2 नंबरची पार्किंग केलेली आहे. आपण या ठिकाणीही पार्क करू शकता आपली गाडी. या 2 पार्किंग जर फुल झाल्या तर तुम्ही परत उस्मानाबादकडेच या चौरस्त्याच्या जवळ जायचं आहे. चौरस्ता क्रॉस केल्यानंतर समोरच एक्सटर्नल पार्किंग केलेली आहे. ही 3री पार्किंग आहे. ब्रिजच्या शेजारी ही पार्किंग केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही उस्मानाबादकडून डाव्या बाजूने वळाल्यानंतर बायपास दिसेल. हा बायपासनंच पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी एक चौरस्ता येतो, लातूरकडून येणारा रोड आणि तुळजापूरमध्ये गावामध्ये सरळ जातोय. हा जो रोड आहे तो बायपास आहे. त्या ठिकाणी उभारलो आहे. माझी डावी बाजू ही आहे लातूरकडून येणारा रोड. हा आहे तुळजापूरकडे येणारा रोड. पूर्व पश्चिम कशी आहे बाजू? ही आहे पूर्व लातूरकडून येणारी जी रोड वाहतूक आहे पूर्व बाजूकडे येणारी आहे. ही पश्चिम बाजू ही जाणार आहे तुळजापूरकडे. ही आहे दक्षिण बाजू. ही आहे नळदुर्ग आणि सोलापूरकडे येणारा रोड. ही माझ्या पाठीमागची जी बाजू आहे उत्तर बाजू आहे. उस्मानाबादकडून येणारा रोड आहे. सोलापूर जायचं असेल तर हा रोड आहे. आता हाच बायपास सोलापूरकडे जातोय. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर हा सरळ जायचा आहे. सोलापूरला जाणारा हा बायपास आहे. आता तुम्ही जर सोलापूरकडून येणार असाल आणि तुम्हाला जर लातूरला जायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही उजवीकडे वळायचं आहे आणि उजव्या बाजूचा जो रोड आहे त्या रोडनी तुम्ही लातूरकडे जायचं आहे. सोलापूरकडून येतोय हा रस्ता आणि हा इकडं लातूरकडे जातोय. जर तुम्ही लातूरकडून येत असाल तर तुम्हाला सोलापूरकडे जाण्यासाठी सरळ हा रस्ता आहे. सोलापूरकडून येत असाल सोलापूरकडून तुम्ही येत असाल तर तुम्हाला औरंगाबाद आणि धुळे जाण्यासाठी हा सरळ रस्ता आहे. सोलापूर हा आहे सोलापूर धुळे महामार्ग. सोलापूर धुळे महामार्ग. सोलापूरकडून येत असाल तर दर्शनासाठी तुळजापूरला आले असताना तुम्हाला कडे हा पर्यायी रस्ता आहे मंदिराकडे जाण्यासाठी. सोलापूरकडून आल्यानंतर ब्रिजच्या खाली उतरल्यानंतर इकडे लेफ्ट साईडला तुझा मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि ह्या बाजूला डाव्या साईडला पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इकडं आणि इकडे जे आहे बार्शी रोड आहे आणि इकडे मंदिरासाठी रस्ता आहे. सोलापूर किंवा सोलापूर मार्गे जेवढ्याही भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था आरदवाडी पार्किंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जर तुम्ही उस्मानाबादहून सोलापूरकडे जात असाल आणि तुम्हाला वाटलं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही वरील रस्ता कट केला आहे त्या ठिकाणी गाडी तुम्ही पार्किंगमध्ये या ठिकाणी पार्क करू शकता. जर समजा सोलापूरकडे तुम्ही आल्यानंतर जर आरदवाडीची पार्किंग फुल झाली असेल तर आरदवाडीच्या समोरच्या बाजूला पार्किंग फुल झाल्यानंतर या ठिकाणी त्या समोरच्याच बाजूला ब्रिजच्या खालून समोरच्याच बाजूला या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था दुसरी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही शहरातील पार्किंग असून जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 येथील हे ठिकाण असून अंबाई लॉज यांच्या शेजारी आहे. त्या ठिकाणी तुम्ही पार्किंग करू शकता. हैदराबाद नळदुर्ग मार्गे जेवढे भाविक येणार आहेत त्या भाविक आल्यानंतर त्यांची पार्किंगची व्यवस्था ह्या ठिकाणी म्हणजे हेलिपॅड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हैदराबाद नळदुर्ग रोड असून हैदराबाद नळदुर्गकडे येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ही तुळजाभवानी स्टेडियम पार्किंग आहे.
सर्वांना नमस्कार. मी अतुल कुलकर्णी, SP उस्मानाबाद. तुळजापूर शहरामध्ये नवरात्री उत्सव सण सुरू होणार आहे. त्यासाठीच उस्मानाबाद पोलीस पूर्ण आम्ही तयारी केलेली आहे. हे व्हिडिओमार्फत आम्ही तुम्हाला काही माहिती सूचना देणार आहे. तर खास करून आमचं डायव्हर्शन पॉईंट्स, खास करून जे मोठं वाहन येणार आहे हायवेवरून, हैदराबाद उमरगा तिथून हायवेकडून जे येणाऱ्या वाहनासाठी डायव्हर्शन्स प्लॅन आम्ही केलेले आहे. हे व्हिडिओमार्फत पूर्ण माहिती तुम्हाला समजून येणार आहे. सेकंड, पार्किंग स्पेसेस. पार्किंगसाठी आम्ही खास करून 5 महत्त्वाचं ठिकाणी पार्किंग होणार आहे. तर पूर्ण हे व्हिडिओमार्फत कुठं पार्किंगचं स्पॉट आहे त्याचं गुगल लोकेशन पण आम्ही मार्क केलेलं आहे. भाविकांनी कृपया विनंती आहे, तुम्ही गुगलमध्ये त्यांचं तुम्ही लोकेशन टाकून कलर कोडिंग पण आम्ही केलेलं आहे. हे सगळं हे व्हिडिओमार्फत तुम्हाला माहिती भेटून जाईल. तसेच वयोवृद्ध लोक आणि लहान लोक आणि महिला असतील, तुम्ही तुमचं सगळं वस्तूचं काळजी करा. आमचं प्रत्येक ठिकाणी पोलीस असतील, प्रत्येक पार्किंग जवळ, प्रत्येक महत्त्वाचं जवळ आमचं पोलीस असतील. तिथं फ्लेक्स बोर्ड्स पण आहे. काही झालं तर आमचं पोलिसांना तुम्ही अप्रोच करू शकता. खास करून मंदिरच्या परिसरामध्ये तुमचं मोबाईल आणि तुमचं दागिनी आहे तर ते सुरक्षित ठेवायला पाहिजे. ह्याचंही आम्ही पूर्ण व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी आमचं CCTV बसवले आहे. काही झालं तर आम्हाला पोलिसांना संपर्क करा आणि पोलीस तुम्हाला मदतीसाठी येतील. संशयित काही वस्तू या व्यक्ती तुम्हाला आढळून आले तर कृपया पोलिसांना तात्काळ माहिती द्या. अपंग आणि वयोवृद्ध लोकांसाठी आम्ही रिक्षाचं सर्व्हिसेस केलेले आहे. फ्री रिक्षा तुम्हाला पार्किंगकडून मंदिरापर्यंत येण्याचं सोयी केलेली आहे. याचा सगळ्यांनी कृपया लाभ घ्या. पासेसच्या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि त्या मंदिर प्रशासन फ्री पासेसचा सोयी केलेले आहे. भाविकांनी कृपया तुम्ही घाटशीट जवळ येऊन सगळं फ्री पासेसच्या क्यूमध्ये तुम्ही त्याचा लाभ घ्या. कोणीही तुम्हाला पेड पासेस या तुम्हाला स्पेशल पासेससाठी कोणीही तुम्हाला फसवणूक केले तर लगेच आमच्या पोलिसांना तुम्ही इंटिमेट करा. तुम्ही भाविकांनी जेव्हा मंदिरमध्ये दर्शनासाठी जाणार आहे तिथं कृपया गर्दी करू नका. सगळ्यांनी समाधानमध्ये तुम्ही दर्शन करून घ्या. कोणचंही नारियल मंदिर परिसरमध्ये फोडू नका. बाहेर निघतानाही तुम्ही कृपया समाधानीमध्ये निघा. तुमचं सगळं दागिने आहे का सगळे चेक करून घ्या आणि तुमचं मुलं बाळं असतील त्यांचंही तुम्ही कृपया लक्ष ठेवा. पार्किंग संदर्भात सांगायचं आहे की तुम्ही वाहन पार्किंगचं ठिकाणीच पार्किंग करा. कुठंही रस्त्यामध्ये तुम्ही कृपया पार्किंग करू नका, अन्यथा तुमच्यावरती कारवाई होईल. आणि बाहेर जेव्हा निघताना प्रत्येक पार्किंग स्पॉटला कलर कोडिंग दिलेलं आहे. पार्किंगचं नाव पण असतील. एक रूट पण आम्ही फ्लेक्स बोर्ड लावून तिथं तुम्हाला डायरेक्शन्स भेटून जाईल. फ्लेक्स बोर्ड तुम्हाला डायरेक्शन्स दाखवतील. कृपया त्या फ्लेक्स बोर्ड बघून तुम्ही तुमचं पार्किंगच्या ठिकाणी जाऊ शकता. तुम्ही कुठेही मध्ये थांबू नका, या कुठेही मध्ये पार्किंग करू नका, अन्यथा पोलीस तुमच्यावरती कारवाई करतील. कृपया कोणतेही प्लॅस्टिक आणि पेपर तुम्ही रस्त्यावरती फेकू नका. उस्मानाबाद पोलीसतर्फे सगळ्या भाविकांना विनंती आहे की तुम्ही कायदा सुव्यवस्था पालन करा आणि पोलिसांना सहकार्य करा.